मिसळ मिसळ म्हटलं की डोळ्यासमोर येते ती झणझणीत अशा काळ्या मसाल्यामधील नाशिकची मिसळ। नाशिकला जाता येत नसेल तर घरीच बनवा झणझणीत नाशिक स्पेशल मिसळ। मस्त अशी मोड आलेली मुगाची आणि मटकीची मिसळ मिळते का तुमच्याकडं? आमच्या नाशिकमध्ये अशीच मोड आलेली मिसळ मिळते बरं का मंडळी। आम्ही नाशिक पासून दूर असल्यामुळं नाशिकची मिसळ खायला खूप इच्छा झाली आणि काय मग घेतली मी बनवायला। मिसळ एकदम पक्कड झाली आहे म्हणून वाटलं तुम्ही पण अशीच नाशिक स्पेशल मिसळ बनवून बघा। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, मी संगीता। स्वादवित संगीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। मी इथं पाव किलो मूग आणि पाव किलो मटकी घेतलेली मस्त अशी आणि ती स्वच्छ धुवून मोड आणायला ठेवलेली होती। मस्त अशी छान मोड आलेले आहेत, बघू शकता तुम्ही। नाशिकची मिसळ करण्यासाठी असेच मोड आलेले पाहिजेत। नाशिकची मिसळ अशीच मोड आलेली भेटते, त्यामुळे मस्त ही मी मोड आलेली मिसळ घेतलेली अर्धा किलो। ही चांगली स्वच्छ पाण्याने आपण धुवून घेऊया। आता हिला चांगल्या 2-3 पाण्याने धुवून घेतल्यावर आपण ह्यामध्ये अर्धा चमच मीठ घालून घेऊया, अर्धा चमच हळद घालून घेऊया आणि हिला 10 ते 15 मिनिटांसाठी शिजायला ठेवूया आपण। अर्धी कच्ची असेपर्यंत आपण थोडीशी हिला शिजवून घ्यायचं। तोपर्यंत आपण इथे मसाला भाजायला घेऊ। आम्ही असाच एक मोठा कांदा आणि खोबऱ्याची वाटी, सुक्या खोबऱ्याची वाटी आणि 3 मिरच्या अशाच गॅसवर मस्त अशी भाजून घेतो। इथं मी एक आल्याचा मोठा तुकडा आणि 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत आणि थंड झालेला आपला मसाला मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून वाटून घेऊया। इथं 10 मिनिटं झालेली आहेत। मस्त अशी अर्धी कच्ची मिसळ आपली शिजलेली आहे। आता चला तर मग वेळ न घालवता मसाले बघूया। मसाल्यामध्ये इथं मी चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे, वाटून घेतलेला मसाला, आलं लसूण ठेचून घेतलेलं, मिरची पावडर, लाल तिखट, हळद, धने जिरे पावडर, कांदा लसूण मसाला आणि मिसळ मसाला घेतलेला आहे। त्याचबरोबर 2 तेजपत्ते घेतलेले आहेत, कढीपत्ता घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे। 1 लिंबू इथे घेतलेला आहे मी। त्याचबरोबर एक मोठा कांदा कापून घेतलेला आहे, थोडीशी कोथिंबीर, 2 बेडग्या मिरच्या आणि 1 मोठा टोमॅटो। त्याचबरोबर इथे गॅसवर मी कढई ठेवून घेतलेली आहे। कढई छान तापून घ्यायची आणि त्यामध्ये 3 ते 4 पळी मस्त असं तेल घालून घ्यायचं। तेल छान गरम झाल्यावर आपण त्यामध्ये 1 चम्मच मोहरी घालून घेऊया। मोहरी चांगली अशी तडतडली का त्यामध्ये 2 बेडग्या मिरच्या घालून घेऊया। मस्त त्या आपण काळपट रंगापर्यंत अशा भाजून घ्यायच्या। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये 2 तमालपत्र घालून घेऊया। तमालपत्रानंतर अर्धा चमच जिरं घालून घेते आणि ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या घालून घेते। हे चांगले असे परतवून घ्यायच्या थोड्या मस्त। त्यानंतर आपण एक मोठा कांदा कापलेला होता तो घालून घेऊया ह्याच्यामध्ये। चांगला कांदा तांबूस होईपर्यंत आपण त्याला असं परतवून घ्यायचं आहे तेलामध्ये। चांगला कांदा तांबूस झाला की त्यानंतर आपण त्यामध्ये टोमॅटो घालून घेऊया। टोमॅटो पण चांगलं परतवून घ्यायचं जेणेकरून ते चांगलं सॉफ्ट आणि मऊ शिजेल। त्याच्यासाठी आपण त्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया, थोडं असं अर्धा चमचभर मीठ टाकून घेतल्याने टोमॅटो लवकर आणि मऊ शिजतो। इथं आपण 2 मिनिटांसाठी झाकण ठेवून देऊया, म्हणजे ओले मसाले मस्त असे मऊ शिजून जातील। 2 मिनिटं झालेले आहेत। इथं आपले मस्त असे मसाले गळून पडलेले आहेत छान असे। आणि ह्यानंतर मी इथे कढीपत्त्याची पानं घालते। ह्याची हे अशा याच्यासाठी की ह्याच्यानंतर जर आपण कढीपत्त्याची पानं घातली त्याचे फ्लेवर खूप छान येतो, म्हणून मी शेवटी कढीपत्त्याचे पानं घातले। आणि आता आपण जो वाटून घेतलेला काळा मसाला होता तो ह्याच्यामध्ये घालून घेऊया। मस्त असं काळा मसाला आणि जे आपले ओले मसाले आहेत पहिले टाकले ते मस्त असे भाजून घ्यायचे तेल सुटेपर्यंत। त्यानंतर आपण इथं घरी बनवलेलं लाल तिखट मी घालत आहे 1.5 चम्मच आणि त्यानंतर 1 चम्मचभर मी काश्मीरी चिली पावडर घालते। आता छान असं ह्यांना मस्त अशी परतवून घेते, कारण जी घरची मिरची होती ती थोडी जाड होती म्हणून। त्याचबरोबर इथं मी 1 चम्मच हळद घालून घेते आणि तिला पण छान असं मिक्स करून घेते। त्याचबरोबर इथं जिरे आणि धन्याची पावडर मी 1 चम्मच घातलेली आहे, ती पण छान अशी मसाले परतवत राहायची। प्रत्येक एक मसाला टाकला का असं परतवून घ्यायचे। त्याचबरोबर इथं 1.5 चम्मच मी कांदा लसूण मसाला घातलेला आहे आणि 1 चम्मच मी इथं मिसळ मसाला घातलेला आहे। जो आमच्या नाशिकमध्ये स्पेशल मिसळ मसाला भेटतो तोच मी नाशिकचा मिसळ मसाला इथं घातलेला आहे। हे सगळे मसाले मी मस्त असे परतवून घेतले आणि आपण जी उकळून घेतलेली मिसळ होती त्याचं गरम पाणी ह्याच्यामध्ये घातलं, जेणेकरून मस्त असे मसाले मिळून येतील
आणि त्याला करी पण छान सुटेल म्हणून मी तो घातला आणि थोडीशी अशी कोथिंबीर पेरून घेतली आणि ती मस्त मिक्स करून घेतलेली आहे। ही बघू शकता तुम्ही, अशी छान अशी मिक्स करून घ्यायची आहे। मस्त तेल सुटलेलं आहे, वा काय सुगंध येतो। त्याच्यावरच असं अर्धा लिंबू पिळून घ्यायचे, छान असा अर्धा लिंबू मी पिळून घेतलेले आहे। ह्याच्याने मस्त अशी चव येते आपल्या उसळीला। बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे मस्त हे झालेलं आहे मिक्स करून। आता आपण शिजवून घेतलेली मिसळ होती ही याच्यामध्ये ओतून घ्यायची। छान असा तडका बसलेला आहे, वा काय मस्त असा वास सुटलेला आहे। बघू शकता तुम्ही, अशाच प्रकारे मस्त अशी मिसळ मिक्स करून घ्यायची। छान मिसळ मिक्स झालेली आहे आणि तरी पण छान आलेली आहे। बघा तुम्ही किती मस्त अशी तरी आली आहे। इथे मी साईडलाच पाणी गरम करून घेतलेलं होतं आणि तेच पाणी तुम्हाला तुमच्या प्रमाणा एवढं तुम्ही कमी किंवा जास्त टाकू शकता। तुम्ही तेवढंच ते पाणी उकळलेलं तर तेवढंच पाणी घातलं तरी चालेल आणि तुम्हाला वाढवायचं असेल तर तुम्ही वाढवू शकता। रस्स्यासाठी मी थोडंसं इथं पाणी वाढवून घेतलेलं आहे। बघा छान असं तवंग आलेला आहे तरीचा आणि इथं आपण थोडंसं मीठ घालून घेऊया, चवीपुरतं मीठ घालून घेऊया। बघा मी 1.5 चमच इथं मीठ घातलेलं आहे, कारण मी पाणी वाढवलेलं होतं म्हणून 1.5 चमच इथं मी मीठ घालून घेतलं। चांगलं ढवळून घेऊया त्याला आणि अशीच 10 मिनिटभर आपण मिसळ शिजवून घेऊया। बाजूला मी मस्त पॅन गरम केला होता, त्यामध्ये बटर घालून असे 2 पाव छान असे भाजून घेते। तुम्ही पण असेच थोडीशी कोथिंबीर घालून असे पाव 2 भाजून घ्या आणि एका ताटामध्ये आता मी हे पाव काढून घेते। इथं मस्त 10 मिनिटं झालेली आहेत, आपली उसळ पण छान अशी शिजलेली आहे। वा मस्त स्वाद पण खूप भारी येतोय। थोडीशी कोथिंबीर घालून घेते ह्याच्यावरती मी, काय मस्त दिसते बघा, तरी किती छान सुटली। आता मी एका प्लेटमध्ये ही मिसळ काढून घेते। बघू शकता तुम्ही, अशी एका प्लेटमध्ये ही मिसळ काढून घेतलेली आहे मी आणि त्याचबरोबर इथं मी वरची तरी जी आलेली होती, काळा मसाल्याची जी तरी होती ही एका वाटीमध्ये काढून घेतलेली आहे। आमच्या नाशिकमध्ये अशीच मिसळ थाली मिळते, एक काळा रस्सा बाजूला, थोडी मिसळ, त्यामध्ये थोडासा शेव भेटते आमच्या इथं, पण इथं मी फरसाण घेतलेला आहे। एक स्वीट, कांदा, लिंबू आणि दही, पापड अशा प्रकारे सगळंच आमच्या नाशिकमध्ये एक प्रॉपर मिसळ थाळी मिळते। तुमच्याकडे मिळते का? नसेल मिळत तर मस्त अशी मिसळ थाळी तुम्ही घरीच करून बघा। ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। अशाच आपल्या एका भन्नाट नवीन रेसिपी सोबत येणार आहोत। नमस्कार।